श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या वाटेवरचा हा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळावंच लागतं. संघर्ष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक मिळालेली संधीच असते आणि या संधीचं तुम्ही स्वागत करा. रोज झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घ्या. स्वामींना सांगा, स्वामी हो, आजचा दिवस तुमच्या आशीर्वादाने चांगला गेला. तुमची कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे. तुमची सेवा माझ्या हातून नेहमी घडू दे. हीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना. स्वामींना ही प्रार्थना, ही विनंती करून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा. मग बघा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कर्माची परतफेड करावी लागणार नाही. कर्माची परतफेड आयुष्यामध्ये करावीच लागत असते. मग ते चांगले कर्म असले की त्याची परतफेड ही चांगलीच असते. यासाठी कर्म करताना नेहमीच चांगले करा. ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत हा कधीही बदलत नाही. मोठा अधिकार, संपत्ती याचा कधीही भरोसा नसतो, पण तुमच्या कर्माचं फळ हे चांगलं मिळणार याची मात्र खात्री नक्कीच असते. माणूस म्हणून केवळ पैशाने श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे माणुसकी असते, चांगले विचार असतात, चांगलं मन असतं आणि हेच चांगले विचाराने चांगलं मन माणसाला माणूस घडवत असतो, हे लक्षात घ्या. माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी ते देत नाही जे तुम्हाला आवडतं. मी तर ते देतो जे तुमच्यासाठी चांगलं आहे. आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं. काही लोक वाईट कामाची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माचं फळ द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोकांकडून आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तसं आपल्या आयुष्याच्याही दोन बाजू असतात. कधी सुख असतं, कधी दुःख असतं. त्यामुळं फूल सोबत घेऊन चालत असताना काट्यालाही विसरून चालत नाही. पायाला जेव्हा काटे टोचतात त्याच वेळी फुलाची किंमत कळत असते. आणि विचारांचंही तसंच आहे. आपले विचार आणि दृष्टिकोन हा सकारात्मक असेल तर आपल्याला पुढचा मार्ग देखील तसाच दिसणार आहे. ब्रह्मांड नायक अशक्य गोष्टी शक्य करायला तत्पर आहेतच. आज तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यासाठी तुम्ही आजपर्यंत खूप संयम राखला आहे आणि धैर्य ठेवलं आहे. प्रत्येक गोष्टीला एक निश्चित वेळ ठरलेली असते आणि प्रत्येक गोष्टीला एक निश्चित वेळ असते आणि त्या वेळेला सर्व गोष्टी घडत असतात. संयम राखल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपोआप घडते. आयुष्यामध्ये अनपेक्षित आणि अचानक न जुळणाऱ्या गोष्टी खूप घडत असतात आणि त्यावेळी आपण कोलमडून न जाता, डगमगून न जाता आपला पाय स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आयुष्य हे सुखापेक्षा दुःखाने जास्त भरलेलं आहे. त्यामुळं रोज सुख कमी असतं आणि दुःख जास्त असतं. त्यामुळं आपल्याला आयुष्य नकोसं वाटायला लागतं आणि आपल्या आयुष्यामध्ये येणारी माणसंही 10 विचाराची असतात. त्यामुळं कुणाचे विचार कधी जुळतील किंवा विचार जुळतील की नाही हे देखील कोणी सांगू शकत नाही. कुठल्याही गोष्टीला एक अंत असतो आणि कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतातच. कोणत्याही गोष्टी मर्यादेच्या पलीकडे गेल्या तर त्याचा अंत हा निश्चितच होत असतो. जशी सुरुवात असते तसं शेवटही असतो, हे लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीला ज्या पद्धतीने सुरुवात असते तसा एक शेवटही होत असतो. सुरुवातच जर चुकीची असेल, जर चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या वर्तणुकीने माणूस मार्गाने जात असेल, चुकीच्या मार्गाने माणूस चालत असेल, तर त्याला त्याचं फळ चुकीचंच मिळणार आहे. आणि तुमची वर्तणूक चांगली असेल आणि तुम्ही योग्य मार्गाने जात असाल तर तुम्हाला त्याचं निश्चित फळ, निश्चित ध्येय हे चांगलंच मिळणार आहे आणि ते तुमच्या हिताचं ठरतं. ज्यावेळी तुमच्या आयुष्यातली वेळ निघून जाईल त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीची किंमत नक्कीच कळेल. ज्यावेळी तुम्ही स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःचं हित पाहत असता त्यावेळी तुम्ही इतरांचंही हित पाहायला हवं.
फक्त स्वतःचं हित पाहण्यामध्ये देखील तुम्ही कधीही स्वतःचंही नुकसान करून घेत असता, हे लक्षात घ्या. तुम्ही कोणाला फसवू नका, तर तुमचीही फसवणूक होणार नाही. जसे कर्तृत्व तुमचं असतं, जसं तुमचं वर्तणूक असतं, तसं तुमची कृतीही असायला हवी. जसे तुमचे विचार असतील तशी तुमची कृती असायला हवी. जसे तुम्ही आतून असतात तसेच तुम्ही बाहेरून असायला हवं. कारण या आयुष्यामध्ये कर्माची परतफेड हे प्रत्येकाला करावीच लागणार आहे. त्यासाठी कर्म करताना हे नेहमी लक्षात घ्या. कर्म चांगले असतील तर ब्रह्मांड नायक नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमच्यासाठी असणारा नियम हा कधीही बदलणार नाही. कर्माचा सिद्धांत हा प्रत्येकाला सारखाच आहे. ज्यावेळी तुम्ही चांगल्या मार्गावरती चालत असता त्यावेळी असंख्य अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं. असंख्य अडचणीनंतर तुम्हाला पुढे जाऊन त्याचं निश्चित फळ मिळणारच असतं. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, सहजासहजी मिळणारी कोणतीही गोष्ट ही अनंतापर्यंत टिकत नसते. ज्या प्रकारे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये खडतर प्रवास करून तुम्हाला निश्चित ध्येय तुम्ही मिळवलेलं असता, त्याच वेळी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जाणीव असते आणि त्या गोष्टी तुमच्या शेवटपर्यंत हातात राहत असतात. मीपणापेक्षा कमीपणा घेतलेला कधीही चांगला असतो. मग त्या ठिकाणी तुमची चूक असो किंवा नसो, ज्यावेळी तुमची चूक नसते त्यावेळी तुम्ही ते मान्यही करायला नाही पाहिजे आणि ज्यावेळी तुमची चूक असते त्यावेळी ती मान्य करून चूक सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा. परिस्थिती वाईट आली की माणूस नशिबाला दोष देऊन मोकळा होतो, पण चांगले दिवस आल्यावर तो नशिबाचे आभार कधीच मानत नाही. माणसाला एक वाईट सवय आहे, ती म्हणजे तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणी जास्त घुटमळत राहतो. आणि या गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये जेव्हा बदल करता त्यावेळी गुरु तुमच्या पाठीशी नेहमीच असतात. स्वामी म्हणतात, तुम्ही काही गमावल्यानंतर परत या किंवा न येऊ, पण तुमचे कार्य तुमचे कर्म नक्कीच परत येईल, ते चांगले असेल किंवा वाईट. जीवनात विचार आणि वर्तन हे खूप महत्त्वाचं आहे. एक विचार वर्तन बदलतं आणि एक वर्तन तुमचं जीवन बदलत असतं, हे लक्षात घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येतात त्याला तुम्ही स्वतः कारणीभूत असता आणि कधीकधी तुमची वेळ कारणीभूत असते. त्यामुळे कुठली अडचण कोणत्या कारणामुळे आले याचं कारण तुम्ही शोधला तर तुमच्या आयुष्यातल्या कितीतरी अडचणी सहज सुटतात. कोणत्या अडचणीला तुम्ही स्वतः जबाबदार आहात आणि तुमची वर्तणूक जबाबदार आहे किंवा तुमची वेळ जबाबदार आहे हे तुम्ही ओळखला तर तुमच्या आयुष्यातल्या कितीतरी प्रश्न असे सहजच सुटणार आहे. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टी सहन करताय तोपर्यंत तुम्ही चांगले असता, पण ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी मात्र तुम्ही सर्वांसाठी वाईट झालेले असता. बाळा, विश्वास ठेव, खऱ्याला त्रास आहे पण शेवट चांगला आहे. मी आहे तुझा तारणहार.